नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 10 मे 2026. अर्जुन नटापट करायला लागला आहे, भांग पाडायला लागला आहे केसाचा. कुठली स्टाईल भांग पाडतोयस? हा तेरे नाम भांग पडतोय, तेरे नाम. अर्जुन तुझं काय झालं? 20 रुपये गेलतं काय? अरे तू खाल्लायस, तुझ्या देण्यात नाही येताना 20 रुपये. 40 रुपये 20 रुपये खाल्ला, 20 रुपये ठेवलो बॅगेत. बघ बरं अजून एकदा चेपक कर. ती कसं त्या ध्यानात राहत नाही म्हणते माझं 20 रुपये गेलं. येताना खाल्लाय कुरकुरे. खाल्लो नव्हतो तरी पण चेक कर कुठे कुठे आहेत का ह्याच्यात. बघ त्यात नाही, त्यात कशाला ठेवू? ध्यानात राहत नाही म्हणते बघ. 20 रुपये गेलं. त्याला 20 रुपयाचा बॉल आणायचा ना खेळायला बारका, म्हणून तो म्हणतोय माझं पॅन्टात पण नाही. अरे खाल्लायस तू येताना कुरकुर. अरे आई म्हणते तू कुरकुर खाल्लायस येताना. बघ आत्ती राहुलला 10 रुपये दिला, 30 रुपये होते. 10 रुपये तुला जाताना दिलो माहिती का खायला. हा ते आणि 20 रुपये आलेली. काय तुला नाही कळत रे? तू खाल्लायस. चोरते कशाला कोण? तुला चोरलायस. बघ मी चोरले म्हणते पैसे. बघ अजून असतील यात. तुला कशाला पाहिजे 20 रुपये? अरे बॅट आणायचं नाही का आपण? 20 रुपयाची कधी बॅट येते काय? 20 रुपयाची बॅट आणायची म्हणते. पैसे देणार नाहीत काय? तुला नेमकं बॉल आणायचं का बॅट? दोन्ही पण. 20 रुपयाला बॅट बॉल येते? नाही, मग आत्ती देणार नाही काय? आत्ती देणार आहे म्हणते बॅट बॉलला पैसे नाही. मग तुझं 20 रुपये तू खाल्लायस नाहीच म्हणतेस वय. नाही खाल्लं रे. बघू इकडं कुठला भांग पडलाय बघू. इकडे ताण कर की. आहा तेरे ना भारी भांग पाडतोयस की. हा आई इकडे ना. त्याचं 20 रुपये ते म्हणते 20 रुपये गेलं. कसं काय? आई गेली बाहेर. मला आता एवढी सर्दी झाल्या काय सांगू. डोकं बिकं सगळं जाम झालं. आणि रात्री कामावरून उशीर आलो ना, 1 वाजता आलो आणि काम जास्त होतं रात्री, त्यामुळं सर्दी डोकं सगळे जाम झाले. एवढी सर्दी झाल्या की भयानक सर्दी झाल्या. काही सुचना झाले काय करावं. मग गरम पाणी ठेवलं प्यायला. आता गार पाणी काल लय पिलो ना, हो म्हणून गार पाणी पिलो. पेप्स्या खाल्ल्या, गार पाणी पिलो. हे काय तव्यावर गरम पाणी ठेवलंय. ही चपातीचा तवा आहे. ही तवा तापलेला ना, मग आई म्हणली ह्याच्यावरच गरम पाणी ठेवतो. हे काय गरम पाणी ठेवले प्यायला. तू काय बघलायस? मोबाईलमध्ये कसा बघतोय ई करायला लागलाय. कारण की गरम पाणी पिल्याशिवाय पर्याय नाही ना, त्याशिवाय सर्दी कमी येणार. माझी कंटिन्यू सर्दी 3 दिवस राहते. काय पण असू दे, गोळी जरी खाल्ली की नाही, मी किती पण गोळ्या खाल्ल्या तरी 3 दिवस माझी सर्दी जात नाही. असं आहे माझी सर्दीचं काम. लय बेकार आहे. आता काहीच सुचना झालंय आज कामाला जाऊ का नको तीच कळना झाले. कारण की आता एवढी सर्दी झाल्या, डोकं दुखायला लागले. त्यामुळे आता मी काय फोनाला तर बघू सांगतो त्यांना सर्दी बिर्दी झाल्या, डोकं जाम झालं आहे, आज काही येऊ शकत नाही म्हणणार. कारण की आज कामाला गेली मग परत लयच आजारी पडणार मी. असं प्रॉब्लेम होणार ना. आणि अर्जा काय माझं ऐकना, सारखं मला बॉल दे बॅट दे, बॉल दे. अरे बास की, किती भांग पाडायला लागला आहेस? अरे थांब की. अर्धा तास झालं तो फक्त डोक्याला कंगवास लावायला लागलाय. नेमक्या कुठली स्टाईल मारायला लागलाय तीच कळ. आता ही कुठली स्टाईल आहे? जपान. जिंगरी स्टाईल. जिंगरी स्टाईल, जपान स्टाईल. काल बघतास मॅगी, वडापाव, भजी आणि पॉपकॉर्न खाल्लोय. होय? कुठं? घरात. काय काय खाल्लं बरं सांगायला लागला. काय काय खाल्लं? मॅगी, वडापाव, मॅगी आणि भजी आणि काय म्हणतात ते पॉपकॉर्न. लय काय काय खाल्लं म्हणते काल. आणि कोबी मंचुरी पण खाल्ला. अरे वा 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 वा. काल लय काय काय खाल्ला. काल शुक्रवार होता ना, बाजार होता, त्यामुळं आईनं बाजारामधनं भजी आणि काय आणलं, वडापाव, कोबी मंचुरी असं बाजारात आणलेलं ना काल खायला अर्जुनसाठी. सर्दी लय जाम झाली त्यामुळे आता जमना झाले. काय म्हणलं अर्जुन? काय? अरे तरी पण करायला लागते रे दररोज, न चुकता करायला लागते. एक दिवस पण चुकून नाही चालत मला. हा मिळू दे नाही तर राहू दे. कुठं लाईक मिळते म्हणते, एवढं व्हिडिओ करतोस तरी.
मिळतात रे हळूहळू. तूप खाल्ले की लगेच रूप येतं का? नाही मग मित्रांनो अर्जुन करणार आहे बॉल. होता एक बॉल तो काळा चिकडेप लावलेला तो पण कुठं त्याने फेकून दिला तर त्याला तो बॉल गावं नाही खेळण्यासाठी म्हणून तो प्लॅस्टिकच्या कागदांचा बॉल करणार आहे. ठीक आहे कागद आणून ठेवले ते प्लॅस्टिकचे हे एक आणून ठेवलं आहे. आता तो गेलाय कुठं बाहेर अजून कागदा नाही गेलाय. अरे कुठं आहेस रे? तुला बॉल गावा ना का तो काळा मग कशा जातो बरोबर प्लॅस्टिकचं मग टावेल तुला टावेल कशाला पाहिजे? हा कुठे चालला आहेस अर्जुन? काय करायला मला कळ ना नेमकं ते बॉल बनवणार आहेस. अरे पडद्याला कशाला पुसतेस घाण होते पडदा आणि चिकटेप काढलास. आता कुठे गावला तुला चिकटेप? ही काय कागद इथं आहेत हो इकडे काय हे काय काय माहित असेल कुठल्या तरी पण तुला एवढा ह्याच्यात बॉल होईल काय? आम्ही लहानपणी आबादेबी खेळायचो का नाही? आबादेबी म्हणजे काय मारामारी बॉलनं हां असला मी प्लॅस्टिकचा बॉल करायचं बारका असताना हां कागदाचा आबादेबी म्हणायचो त्याला म्हणजे एकामेकाला मारायचं. हां त्याला लब्बर बिब्बर लाव की चिकटे कशाला वाया घालवायला आहेस? तुला काय पाहिजे? आपण नंतर दोघं इथं मॅच खेळायचं. दोघं मॅच 6-6 बॉलची मॅच खेळायची होय. अरे बास की किती चिकटे मारायलायस रे बास. बस हा लहान आहेस तू. मी लहान आहे होय बास की लयसा फोन कर इकडं इकडं लयसा पोहायला लागला चिकटेप तू आजकाल इकडे. काय सांग तुला एक बॉल लागतो हाणून बघू काय? नाही लागत. बा बघू हाणू काय? मार हाणू मार टाकते मग. हाणू मार एक थांब नेम धरतो 1 पाठीवर मार. 2 3 लागलं नाही काय आपल्याला लागत नाही बॉल. कसं काय आपली ताकद आहे. एवढी ताकद आहे? आपण आता 6-6 बॉलची गेम मॅच खेळायचा आहे. कमबॅक करून बघतो. कमबॅक करतोय म्हणा. का हे काय आणलंस खेळाय? खेळायसाठी हे ते ठेवून ये टेबलाच आहे ते बाहेरच्या ठेवून ये जा. नाही ना धुवून आणले बाद झाले ते. अरे टेबलाच आहे ते 4 टेबल असतात त्याचं खांब आहेत ते ठेव जा फुटल. नाही फुटत रे. त्याची बॅट करायला लागलाय लगेच फुटल ते ठेव जा. त्याला मारेल ते. हे टेबल तेव्हा आम्ही गणपतीला टेबल ठेवतो तो मोठा ठेव जा बाहेर ते फुटल. आलाय घेऊन लगेच ते टेबलाचं खालचं कुठ. अरे जा इकडे काय करतो इकडे हो. तुला बॅट आणि बॉल आणायचा ना इधर माझ्याकडे पैसे आहेत. थांब फाटकीन तिथलं घेतलंय. नाही थांब किती येतो नसते फाटक्यानं देणार आम्हाला. इधर घे तुलाच. अरे दर की पैसे खरोखर आणि असले तर काय देणार? मारणार. हा एक फाईट दाखव पहिला. नाही हातात घे पहिला. तर बघतो की थांब आहेत का नाही. नाही ते नाही ते तसलं नाही बघायचं माय तुला दिलं म्हणजे बास ना इधर दर हातात दर फटक्यानं टाक. मला कळलं नाही मला शे. लगेच कळ तुला जा की आता बॅला. आपण खेळायचं बॅट नाही. अरे बॅट आणलोस रे मॅडा पैसे नाही तू बॅट आणायला. आता काय सावत काय घेतोस दांड काय घेतोस टेबलाचं छेचे काय तुला काय झालं मला काय कळलं ना.